एका नावानं आज संपूर्ण सोन्या चांदीचा बाजार हादरवला आहे. कुठलीही युद्धाची बातमी नाही, कुठलीही स्फोट नाही, तरीही गुंतवणूकदार घाबरून पळू लागले. कारण ठरलं अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी पुढे आलेलं एक नाव, आणि ते नाव म्हणजे केविन वॉर्शनचं. ही बातमी बाहेर येताच अमेरिकन चलन मजबूत झालं आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाणारी सोने चांदी एका झटक्यात कोसळली. काही तासातच सोन्याचे दर हजारोंनी घसरले, चांदीत लोअर सर्किट लागलं आणि कमोडिटी बाजारात प्रचंड घबराट पसरली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हा आद्रा कुठल्या आर्थिक संकटामुळे नाही, तर थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे बसलेला आहे. ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांची नियुक्ती जाहीर करताच बाजाराने जणू आपला निकालच पूर्णपणे दिलेला आहे. आता कडक आर्थिक धोरण येणार आहे, व्याजदर जास्त काळ कमी होणार नाहीत, डॉलर अजून मजबूत होणार या भीतीनं गुंतवणूकदारांनी नफेखोरी सुरू केली आणि सोने चांदीतून पैसे काढण्याची चढाओढ लागलेली. पण खरा प्रश्न इथेच आहे की केविन वॉर्श नक्की आहेत तरी कोण, की ज्यांच्या एका बातमीनं संपूर्ण बाजाराचा तोल ढासळतोय. त्यांच्या विचारसरणीची बाजाराला इतकी भीती का वाटते? ही प्रचंड घसरण तात्पुरती आहे की सोन्या चांदीचा सुवर्णकाळ संपण्याची ही सुरुवात आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य भारतीय गुंतवणूकदारांनी अशा घडामोडींमध्ये नेमका कोणता निर्णय घ्यायला हवा? कारण आज जे घडतंय ते केवळ दरांची घसरण नाही, तर येणाऱ्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेचा आणि गुंतवणुकीच्या दिशेचा संकेत आहे. पुढे काय होणार हे समजून घेतलं नाही तर मोठं नुकसान ठरलेलं आहे बरं का मंडळी. त्यामुळे सांगतोय की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नेमकं कशा पद्धतीनं सोने चांदीचे दर कमी झालेले ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेता येणार आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. जागतिक आर्थिक विश्वात कधी कधी बॉम्बस्फोट, युद्ध किंवा मोठी आर्थिक घोषणा लागत नाही. एखाद्या व्यक्तीचं नावच पुरेसं ठरतं आणि संपूर्ण बाजाराचा तोल ढासळतो. यावेळी नेमकं तसंच घडलंय. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी केविन वॉर्श हे नाव चर्चेत येतात जगभरात सोन्या चांदीच्या किमतींनी अक्षरशः कोसळायला सुरुवात केली. काही तासातच डॉलर मजबूत झाला, गुंतवणूकदार घाबरले आणि सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूंमधून पैसे काढण्याची पळापळ सुरू झाली. या सगळ्या घडामोडींना अंतिम शिक्कामोर्तब केलं ते थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. त्यांनी अधिकृतपणे घोषणा केली की फेडरल रिझर्व्ह सिस्टीमच्या गव्हर्नर बोर्डचे नवे अध्यक्ष म्हणून केविन वॉर्श यांची नियुक्ती केली जात आहे. ही घोषणा होताच जागतिक बाजारात खळबळ उडाली. 30 जानेवारी 2026 हा दिवस भारतीय कमोडिटी बाजारातील धक्कादायक ठरलेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्या चांदीच्या दरात अशी प्रचंड घसरण झाली जी अनेक वर्षात पाहायला मिळाली नव्हती. सोन्याचा दर एका दिवसात जवळपास 13,000 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम घसरलाय, तर चांदी तब्बल 30,000 रुपयांनी प्रति किलो घसरलेली आहे. परिस्थिती इतकी बिघडली की चांदीमध्ये 15% घसरण होऊन दर 3.5 लाखांच्या आसपास आले आणि लोअर सर्किट लागू करून व्यवहार थांबवावे लागलेले. म्हणजेच काय, विक्रीचा दबाव इतका प्रचंड होता की बाजार यंत्रणेलाच ब्रेक लावावा लागलाय. सोन्याचंही चित्र वेगळं नव्हतं. सुमारे 6% घसरून सोनं लोअर सर्किटमध्ये अडकलं आणि गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. हा धक्का फक्त भारतापुरतं मर्यादित राहिलेला नाही, जागतिक बाजारातही याच प्रकारची उलथापालथ पाहायला मिळाली. अमेरिकेतील कमोडिटी व्यवहार मंचावर चांदीचा दर हा $100 प्रति औंसच्या खाली घसरलाय. काही दिवसांपूर्वीच विक्रमी उच्चांक गाठणारी चांदी एका बातमीनं इतकी कोसळणं हे बाजारासाठी धक्कादायक ठरत आहे. सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंमध्ये एकाच वेळी जोरदार नफेखोर सुरू झाली आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साधनांचाच लोक घाबरून विकू लागले. या सगळ्या घसरणीचं कारण शोधायचं झालं तर उत्तर एकच मिळतं आणि ते म्हणजे केविन वॉर्श. ज्या क्षणी बातमी आली की विद्यमान अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जागी डोनाल्ड ट्रम्प केविन वॉर्श यांना फेडचं अध्यक्ष बनवू शकतात, त्या क्षणापासून बाजाराचा कल बदलला. तज्ज्ञांच्या मते या चर्चेमुळं सर्वप्रथम अमेरिकन चलन मजबूत झालं. मजबूत चलनाचा थेट फटका सोने आणि चांदीला बसतो, कारण डॉलर मजबूत झाला की मौल्यवान धातू महाग होतात आणि गुंतवणूकदार त्यातून पैसे काढू लागतात. परिणामी विक्रमी वाढते आणि दर कोसळत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू झालेल्या या दबावाचा परिणाम थेट भारतीय बाजारावरही झालेला आहे आणि MCX वर घबराटीचं वातावरण पसरलंय. केविन वॉर्श यांचं नाव बाजाराला घाबरवतंय, कारण त्यांची आर्थिक भूमिका, त्यांची ओळख ही महागाई विरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या धोरणकर्त्याची. त्यामुळेच हा
दबाव निर्माण होत आहेत. महागाईचा हा दबाव असताना मध्यवर्ती बँकेनं गरजेपेक्षा जास्त सवलती देऊ नयेत असं त्यांचं मत राहिलेलं आहे. जेव्हा अशा प्रकारचा विचार असलेला नेता फेडच्या सर्वोच्च पदावर येण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा व्याजदर जास्त काळ उच्च पातळीवर राहतील असा अंदाज बांधला जातो. याचा थेट फायदा डॉलरला होतो आणि त्याच वेळी सोने चांदीवर दबाव वाढतो. म्हणूनच केविन वॉर्श यांचं नाव समोर येतात. आधी डॉलर मजबूत झाला आणि नंतर मौल्यवान धातूंमध्ये भीतीपोटी विक्री सुरू झाली. मात्र चित्र पूर्णपणे एकतर्फी आहे असं म्हणता येणार नाही. अलीकडच्या काळात केविन वॉर्श काही वेळा कमी व्याजदरांच्या समर्थनातही बोलताना दिसलेले आहेत. म्हणजेच त्यांची भूमिका पूर्णपणे एका टोकाची नाही. तरी सुद्धा बाजारात भावना आणि अपेक्षांवर चालत असतो आणि बाजारांच्या दृष्टीनं केविन वॉर्श म्हणजे अजूनही महागाई विरोधात कठोर धोरणाचा चेहरा बनलेला आहे. याशिवाय सोनं आणि चांदी तांत्रिक निर्देशकांनी दाखवून दिलं होतं की बाजार अति खरेदी अवस्थेत आहे. अशा वेळी एखादा नकारात्मक ट्रिगर मिळाला की मोठी घसरण होतेच आणि केविन वॉर्श यांचं नाव तो ट्रिगर ठरलाय. केविन वॉर्श यांचा जन्म न्यूयॉर्कमधील अल्बानी येथे झाला. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सार्वजनिक धोरणाचं शिक्षण घेतलं आणि हॉवर्डमधून कायद्याची पदवी मिळवली. त्यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्थेत वरिष्ठ पदावर देखील काम केलं. त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी त्यांनी सांभाळली. अवघ्या 35व्या वर्षी त्यांनी फेडरल रिझर्व्ह बोर्डावर नियुक्ती झालेली आहे. 2008च्या जागतिक आर्थिक संकटात फेड आणि मोठ्या वित्त संस्थांमधील समन्वय साधण्याची त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. आजही ते आर्थिक धोरणांवर प्रभाव टाकणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये गणले जातात. पुढील काळात सोन्या चांदीचा प्रवास कसा असेल याबाबत मात्र तज्ज्ञांमध्ये मतभेद आढळून येत आहेत. आपत्कालीन काळात अस्थिरता कायम राखण्याची शक्यता आहे. डॉलर मजबूत राहिला तर दबाव वाढू शकतो. मात्र ही घसरण म्हणजे दीर्घकालीन तेजीचा शेवट आहे असं ठामपणे म्हणणं घाईचं ठरेल. जागतिक अनिश्चितता, भूराजकीय तणाव, आर्थिक मंदीची भीती हे घटक अजूनही कायम आहेत. त्यामुळं प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर पुन्हा खरेदीची मागणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मात्र केविन वॉर्श या एका नावानं सोन्या चांदीच्या बाजाराला मोठा धक्का दिलेला आहे. हे नक्कीच आहे. हा धक्का तात्पुरता आहे की दीर्घकालीन हे येणारा काळच ठरवेल. पण 30 जानेवारी 2026 हा दिवस कमोडिटी बाजार कायम लक्षात ठेवेल असाच होता. बाकी मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते. चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे. साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं. तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा. डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107.